आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि सुरुवातीला पहिली मोठी बातमी ती म्हणजे रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाबाबतची। रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ देण्यासंदर्भात आज एक बैठक पार पडणार आहे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आरटीओ सोबत बैठक घेणार आहेत। त्यामुळे किती मुदतवाढ मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे नाशिक धर्मांतर प्रकरणाची। नाशिक धर्मांतर प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता समोर आलंय। या प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत असल्याचा दावा कोर्टात करण्यात आलाय आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी हा दावा केलाय। त्यामुळे काय या बातमी संदर्भातले आणखी सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अवकाळी पावसासंदर्भातली। वाढलेल्या उष्णतेनं होरपळ होत असलेल्या विदर्भाला आता अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात 3 दिवस मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे आणि त्यामुळे थेट 50 जवळ पोहोचलेला पारा काही अंशी आता कमी होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर आज आहे।